श्रीराम जय राम जय जय राम। नाम आणि सत्कर्म। नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळसही आहे। भगवंताच्या स्मरणात केलेले कर्म सत्कर्म या सदरात पडू शकते। भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही। समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने राम राम म्हणतो आहे, परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते। कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचेच वचन आहे। म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत। मुखाने नाम म्हणणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते। इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत। म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उद्भवत नाही। किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात। मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकवता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते। इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत। सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच। परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटत आहे ना, मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर, प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग। जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील। आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय। त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा। तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही, नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते। नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल। नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाचा सत्य सांगतो। म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या। एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 17। विषय मनावर विजय मिळवला तर जग जिंकले। आपण म्हणतो हा माणूस माझा शत्रू आहे, ही परिस्थिती माझ्या विरोधात आहे, पण समर्थ रामदास स्वामी या दशकात थेट सांगतात, खरा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या मनात आहे। समास 2 दशक 17 मध्ये
समर्थ मनाचे सामर्थ्य, मनाची फसवणूक आणि मनावर नियंत्रणाची गरज अत्यंत प्रभावीपणे मांडतात. 1. मनाचे स्वरूप. समर्थ सांगतात, मन अतिशय चंचल आहे. जे आज हवेसे वाटते ते उद्या नकोसे वाटते. जे मिळाले नाही त्याची आस, जे मिळाले त्याची भीती. मन कधीही समाधानी राहत नाही. 2. मनच बंधन, मनच मुक्ती. समर्थांचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत. मन बांधतेही आणि मनच सोडवते. वासनांमध्ये अडकलेले मन बंधन, विवेकाने चाललेले मन मुक्ती. परिस्थिती सारखी असते, पण मनाची दिशा बदलते. 3. मनावर नियंत्रण म्हणजे काय? समर्थ मन दाबायला सांगत नाहीत, ते मन समजून घ्यायला सांगतात. मनावर नियंत्रण म्हणजे प्रत्येक इच्छेला होकार न देणे, प्रत्येक विचारावर विश्वास न ठेवणे, भावनेच्या भरात निर्णय न घेणे. 4. मनाचा खेळ ओळखा. समर्थ सावध करतात, मन कारणे देते. आज नाही उद्या, एकदाच चालेल, मी वेगळा आहे. या सबबींमुळे माणूस स्वतःलाच फसवतो. 5. मनशुद्धीसाठी साधना. समर्थ उपाय सांगतात. नामस्मरण, सत्संग, आत्मपरीक्षण, संयम. यामुळे मन हळूहळू स्थिर होते. 6. संसारात मनावर कसा विजय मिळवावा. समर्थ सांगतात, संसार सोडण्याची गरज नाही, गरज आहे मनाच्या हट्टाला मर्यादा घालण्याची. अपेक्षा कमी करा, तुलना थांबवा, वर्तमानात जगा. 7. आजच्या काळात या दशकाचे महत्त्व. आज मन अस्थिर, सतत उत्तेजित, शांततेपासून दूर. समर्थांचा आजचा संदेश. मनावर रोज काम केले नाही तर मन आपल्यावर राज्य करते. उपसंहार. दासबोध समाज 2:17 आपल्याला शिकवतो. खरा शत्रू मन आहे, खरा विजय मनावर आहे, खरे स्वातंत्र्य आत आहे. समर्थांचा अंतिम उपदेश. ज्याने मन जिंकले त्याने स्वतःला जिंकले. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.